रोज रोज मुलांच्या डब्याला नाश्त्याला काय बनवायचं आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल। आज मी तुमच्यासाठी मुलाच्या नाश्त्याला किंवा सकाळच्या घाई गडबडीत खूप जास्त झटपट खूप जास्त पौष्टिक टमॅटो ऑमलेट कसं बनवायचं ते बघणार आहोत। व्हेज टमॅटो ऑमलेट देखील बनवू शकता तुम्ही। घरामध्ये भाजीला काय नसेल तर हे पटकन तुम्ही टमॅटो ऑमलेट बनवू शकता। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण वाटण करून घेऊयात। इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे घेतलेले, थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, हे सर्व जिन्नस आणि 1 इंच अद्रक तुकडा, हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। इथे मी पाणी न घालता छान असं जाडसर वाटून घेतले, ते बाजूला ठेवून देऊयात। आता इथे मोठा बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये आता आपल्याला साधारण चाळून घेतलेलं बेसन पीठ घ्यायचं आहे। 2 कप घेतलेलं आहे बेसन पीठ आणि इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आपले टमॅटो ऑमलेट आहे ते कुरकुरीत तयार होतात। आणि अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता हे अद्रक हिरवीचं जे वाटण आपण करून घेतलेलं आहे ते सर्व आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे। ह्याने खूप टेस्ट येते, त्यामुळे अद्रक हिरवीचं वाटण टाकायचं। 1 चमचा ओवा हातावरती चोळून टाकायचा, फ्लेवर खूप छान होतो तो। अर्धा चमचा हळद टाकायची। इथे मी घरी बनवलेलं लाल तिखट घेतलेलं आहे, अगदी 2 चमचे घेतलेलं आहे। तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि इथे मी गरम मसाला घेतलेला आहे। गरम मसाला इथे मी 1 चमचा घेतलेला आहे, तो घालून घेतल्यानंतर इथे आपल्याला चिमूटभर हिंग घालायचा। हिंग घातल्यामुळे पदार्थ देखील आपल्याला हलका जातो पचायला, तुम्ही हिंग घालायचा चिमूटभर। आता इथे मी पांढरं मीठ घातलेलं आहे चवीनुसार। मीठ घातल्यानंतर इथे मी 2 मीडियम आकाराचे लाल बुंद असे टमॅटो चिरून घेतलेले ते घालून घ्यायचे आहेत। इथे मी मोठा मीडियम आकाराचा कांदा आडव्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे, तो देखील आता आपल्याला टाकायचा आहे। तुम्ही या ठिकाणी टमॅटोसुद्धा जास्त घेऊ शकता आणि कांदा देखील जास्त घेऊ शकता। हे पीठ आपल्याला आता छान भिजवून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बॅटर असं रसरशीत करून घ्यायचं। जर तुम्हाला पाणी जर वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी ताकामध्ये सुद्धा हे पीठ भिजवता येईल, चवीला सुद्धा आणखी छान लागेल ताकामध्ये भिजवल्यामुळे। टमॅटो ऑमलेट पीठ ठेवताना खूप जास्त घट्ट नसावं, थोडं पातळ पीठ असलं की टमॅटो ऑमलेटला रंग आणि जाळी छान येते। इथे पातळ असं पीठ करून घ्यायचे छान असं। हे पीठ बघू शकता, इथे छान असं मी इथे पीठ पातळ करून घेतलेलं आहे। या पद्धतीने पळीने जर वरती केलं तर छान असं रसरशीत झालेलं आहे। या पद्धतीने करून घ्यायचे, घट्ट ठेवायचं नाही, मग जाळी छान पडणार नाही त्याकरिता। आता इथं थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे, अवश्य टाका। इथे आपलं धिरड्याचं पीठ देखील तयार झालेलं आहे टमॅटो ऑमलेटचं। आता ह्याला झाकून ठेवायचे आणि 1-2 मिनटं बाजूला ठेवून द्या। 1-2 मिनटांनी छान भिजले देखील आहे, बघू शकता। आता भिजल्यानंतर थोडंसं घट्ट वाटतंय। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, एक अर्धा कप। तुमचं सुद्धा पीठ जर घट्ट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पाणी देखील टाकू शकता आणि पुन्हा याला छान असं पातळ करू शकता, बघू शकता। या पद्धतीने पळीने सुद्धा उचलल्यानंतर छान असं आपल्याला टाकता येईल टमॅटो ऑमलेट। या पद्धतीने या कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे। आता हे पीठ आपल्याला इथे मी तवा छान गरम करून घेतले टमॅटो ऑमलेट करण्यासाठी। गॅसवर तवा गरम करून घ्यायचा छान असा कडकडीत, म्हणजे जाळी खूप छान पडते। आता या टमॅटो ऑमलेटला सोडताना बघू शकताय मधून कडेपर्यंत सोडायचं आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता, पातळ असले की जाळीसुद्धा खूप छान येते। थोडंसं पातळ आपल्याला करून घ्यायचं, म्हणजे छान पातळ कुरकुरीत तयार होतं टमॅटो ऑमलेट। आता थोडंसं ब्रशने तेल सोडायचे आणि आता ह्याला झाकून ठेवायचे मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिट याला सोडून देणार आहोत। तसंच आतपर्यंत छान असं हे भाज्या आणि पीठ देखील शिजलं गेले। कडा आहे आपसुकच मोकळ्या होतात, अगदी तव्याला चिटकत बसत नाही। हे वरची बाजू कोडी किंवा सुरकत दिसते, याला पलटी मारून घ्यायची। बघू शकता जाळी खूप सुंदर आलेली आहे। आता याची बाजू उलटून घेतली की 1-2 मिनिटे खाली शेकून घेतलं की आता आपल्याला ही त्या ठिकाणी तूप लावायचे। तूप लावलं की खूप छान टमॅटो ऑमलेट लागतं। तुम्ही या ठिकाणी बटर देखील लावू शकता, तुम्ही एकदा लावून तर बघा, खूप मस्त लागेल। आणि इथे बघू शकता दोन्ही बाजून छान असं मी इथे खरपूस भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे काढून घ्यायचे, अगदी कुरकुरीत झालेलं आहे। अशाच पद्धतीने
आणखीन एक तुम्हाला टमॅटो ऑमलेट बनवून दाखवते. आता सुरुवातीला ब्रशने तेल लावायचं. तेल लावल्यानंतर आता हे मधून असं कडेपर्यंत आपल्याला परीने असं सोडून घ्यायचं. हे पीठ थोडंसं तेल टाकायचं आणि हे आता आपल्याला एक 2 ते 3 मिनिट झाकून ठेवायचं. म्हणजे हे पीठ आणि भाज्या ज्या आहेत कच्च्या असतात त्या शिजल्या जातात. बघू शकता या पद्धतीने छान असं वाफवले गेले. आता ह्याला पलटी मारून घ्यायचे. थोडं सुकलं की आता ह्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं. ह्याला बघू शकताय वेगळं सोडा किंवा इनो घालण्याची ह्याच्यामध्ये गरज नाही आहे. अगदी छान जाळी पडलेली आहे, गरज नाही आहे. थोडंसं पातळ पीठ केलं की याला छान जाळी येते. हलके फुलके टमॅटो ऑमलेट तयार होतात. किती सुंदर झालेत, मस्त कुरकुरीत झालेत, किती यम्मी दिसत आहेत. हा असा नाश्त्याचा प्रकार तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. मुलांच्या डब्याला देऊ शकता. सकाळच्या घाईगडबडीला काय सुचत नसेल तर घरामध्ये काहीच नसेल तर हे तुम्हाला टमॅटो ऑमलेट करता येईल. थोडंसं तूप लावून घ्यायचे. तूप लावल्याने आणखीन टेस्ट वाढते या टमॅटो ऑमलेटची. आता हे आपण खरपूस भाजलेल्या स्टँडवरती काढून घ्यात. मस्त झालेत कुरकुरीत. मग आहे ना सकाळच्या घाईच्या वेळेला झटपट करता येणारा असा टमॅटो ऑमलेट. मस्त असं बघू शकता. अगदी 10 ते 15 मिनिटात हे बनवून तयार होतो. काही वेळ लागत नाही हे टमॅटो ऑमलेट बनवायला. तुम्ही सकाळच्या डब्याला देऊ शकता मुलांना आणि घरीसुद्धा रात्रीच्या वेळेलासुद्धा खायला करू शकता. जर तुम्हाला भाकरी वगैरे करायची नसेल तर खूप मस्त हे टमॅटो ऑमलेट लागतात. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. हे टमॅटो ऑमलेट तर आमच्या घरचे खूप फेवरेट आहेत. आमच्या घरी हे आठवड्यातून 2-3 वेळेस तर होतातच. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. तुमच्या घरच्यांनासुद्धा आवडतील, तुम्हाला देखील आवडतील. तुम्ही हे टमॅटो ऑमलेट सॉससोबत खाऊ शकता. खूप अप्रतिम लागतं. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मग पुन्हा एकदा भेटूयात मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.